नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे जीके आणि करंट अफेअर्सचे प्रश्न कव्हर करणार आहोत। जीकेचे प्रश्न आपण मागील प्रश्नपत्रिकांमधून घेतलेले आहेत, ठीक आहे, आणि सध्या चालू असलेल्या महत्त्वाच्या घडामोडी आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेल्या आहेत। चला तर प्रश्नांना सुरुवात करूया। या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा, खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? जोड्या आहेत बघा, 25 वर्ष रौप्य महोत्सव, 50 वर्ष सुवर्ण महोत्सव, 75 वर्ष हीरक महोत्सव आणि 100 वर्ष शताब्दी महोत्सव। कोणती जोडी चुकीची असणार आहे? तर पर्याय क्रमांक सी, 75 वर्ष हीरक महोत्सव ही जी जोडी आहे ती चुकीची जोडी असणार आहे। कारण 75 वर्षाला मित्रांनो अमृत महोत्सव साजरा केला जातो, ठीक आहे, अमृत महोत्सव। त्यामुळे ऑप्शन सी आपलं योग्य उत्तर असणार आहे। बाकी योग्य जोड्या आहेत बघा, 25 वर्षाला रौप्य महोत्सव साजरा केला जातो, 50 वर्षाला सुवर्ण महोत्सव, 100 वर्षाला शताब्दी महोत्सव, ठीक आहे। त्यानंतर प्रश्न आहे, गीता रामायण या काव्यसंग्रहाचे लेखक कोण आहेत? वि दा करंदीकर, न वि केळकर, ना दो महानोर, ग दी माडगुळकर। कोण आहेत? तर बघा पर्याय क्रमांक डी, ग दी माडगुळकर म्हणजेच गजानन दिगंबर माडगुळकर, ठीक आहे, यांना गदिमा असं म्हटलं जातं, गदिमा। ओके, तर हे गीता रामायण या काव्यसंग्रहाचे लेखक आहेत। यांना मित्रांनो महाकवी असं देखील म्हटलं जातं, ठीक आहे। महाकवी प्रश्न विचारला जाईल, महाकवी कोणास म्हटले जाते? तर गदिमा यांना महाकवी असे म्हटले जाते। यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1919 मध्ये झालेला आहे, ठीक आहे, 1 ऑक्टोबर 1919 मध्ये माडगुळे या ठिकाणी झालेला आहे, ठीक आहे। यांना 1951 मध्ये संगीत नाटक अकादमी अवॉर्ड व 1969 मध्ये पद्मश्री हा पुरस्कार देखील मिळालेला आहे। त्यानंतरचा प्रश्न आहे, वि वा शिरवाडकर या साहित्यिकाचे टोपण नाव काय आहे? काय असणार आहे बघा, विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव, तर या ठिकाणी ऑप्शन आहेत कुसुमाग्रज, गोविंदाग्रज, केशवसूत, माधवानुज। काय असणार आहे? पर्याय क्रमांक ए, कुसुमाग्रज हे विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव आहे, ठीक आहे। यांचा जन्मदिन पोलीस भरतीत खूप वेळा रिपीट होत असतो, तर 27 फेब्रुवारी हा जो दिवस आहे, 27 फेब्रुवारी हा कुसुमाग्रज यांचा जन्मदिन आहे, ठीक आहे। आणि याच दिवशी महाराष्ट्रामध्ये कोणता दिवस साजरा केला जातो तो देखील प्रश्न विचारलेला आहे। तर हा जो दिवस साजरा केला जातो तो तुम्ही मला कमेंट करून सांगायचा आहे, ठीक आहे। तर मित्रांनो या ठिकाणी गोविंदाग्रज आहेत बघा ऑप्शन बी मध्ये, तर गोविंदाग्रज यांचं मूळ नाव काय? राम गणेश गडकरी, ठीक आहे। यांना गोविंदाग्रज असं म्हटलं जातं, राम गणेश गडकरी यांना। त्यानंतर केशवसूत आहेत, यांचं नाव आहे बघा कृष्णाजी केशव दामले। त्यानंतर आहेत बघा माधवानुज, यांचं नाव आहे काशीनाथ हरी मोडक, ठीक आहे। त्यानंतर प्रश्न आहे, 21 जून हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? जागतिक लोकसंख्या दिन, जागतिक योग दिन, अंमली पदार्थ विरोधी दिन आणि जागतिक शांतता दिन। काय उत्तर असणार आहे? पर्याय क्रमांक बी, जागतिक योग दिन, ठीक आहे। 21 जून हा जो दिवस आहे तो जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो। तर जागतिक लोकसंख्या दिन केव्हा साजरा केला जातो? 11 जुलै, ठीक आहे, 11 जुलैला जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो। त्यानंतर या ठिकाणी अंमली पदार्थ विरोधी दिन केव्हा साजरा केला जातो? 26 जूनला साजरा केला जातो। त्यानंतर जागतिक शांतता दिन केव्हा साजरा केला जातो? तर 21 सप्टेंबरला साजरा केला जातो। त्यानंतरचा प्रश्न आहे, अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर या काव्यपंक्ती कोणत्या कवीच्या आहेत? ऑप्शन आहेत बघा बहिणाबाई चौधरी, आचार्य अत्रे, ग दी माडगुळकर, वि वा शिरवाडकर। काय उत्तर असणार आहे? पर्याय क्रमांक ए, बहिणाबाई चौधरी, ठीक आहे। अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर या काव्यपंक्ती बहिणाबाई चौधरी यांच्या आहेत। बहिणाबाई चौधरींचा जन्म झाला होता 24 ऑगस्ट 1880, ठीक आहे, 24 ऑगस्ट 1880, ठीक आहे। जळगावमध्ये जन्म झाला होता, हा प्रश्न विचारलेला आहे गेल्या वर्षी। बहिणाबाईंचा जन्म कोठे झाला? जळगावमध्ये। मृत्यू झालेला आहे
3 डिसेंबर 1951, ठीक आहे, मृत्यू झालेला आहे 3 डिसेंबर 1951, जळगावमध्येच मृत्यू देखील झालेला आहे, ठीक आहे. यांचा एक कविता प्रसिद्ध आहे, सुगरणीचा खोपा, ही परीक्षेत विचारलेली आहे 2-3 वेळा, ठीक आहे. सुगरणीचा खोपा बहिणाबाई चौधरी यांची कविता आहे, प्रसिद्ध आहे, ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात कमी तालुक्यांची संख्या असणारा जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन्स आहेत धुळे, नंदुरबार, हिंगोली, वाशिम. काय उत्तर असणार आहे? पर्याय क्रमांक ए धुळे, ठीक आहे. महाराष्ट्रातील सर्वात कमी तालुक्यांची संख्या असणारा जिल्हा आहे धुळे, ठीक आहे. दिलेल्या ऑप्शन्सपैकी धुळे. ओके, धुळ्यामध्ये एकूण किती तालुके आहेत? 4, ठीक आहे. हा देखील आपल्याला प्रश्न लक्षात ठेवायचा आहे. धुळ्यामध्ये फॉर्म भरणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा प्रश्न महत्त्वाचा आहे, ठीक आहे. धुळ्यामध्ये 4 तालुके आहेत, धुळे, साक्री, शिंदखेडी आणि शिरपूर, ठीक आहे. धुळे, साक्री, शिंदखेडी, शिरपूर. धुळे हा दुधा तुपाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, ठीक आहे. धुळे जिल्ह्याचं टोपण नाव काय? दुधा तुपाचा जिल्हा, ठीक आहे. आता या ठिकाणी धुळ्यात 4 तालुके आहेत, नंदुरबारमध्ये किती आहेत? तर 6 तालुके आहेत एकूण. त्यानंतर हिंगोलीमध्ये किती आहेत? तर 5 तालुके आहेत एकूण. त्यानंतर वाशिममध्ये किती आहेत? तर वाशिममध्ये देखील 6 तालुके असणार आहेत. त्यानंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणती संस्था भारतातील बँकिंग क्षेत्राचे नियमन करते? ऑप्शन्स आहेत SBI, RBI, वित्त आयोग, नाबार्ड. काय उत्तर असणार आहे? तर पर्याय क्रमांक बी RBI म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, भारतीय मध्यवर्ती बँक. ओके, तर ही जी संस्था आहे ती भारतातील बँकिंग क्षेत्राचं नियमन करते. याच्यावर RBIवर खूप वेळा महत्त्वाचे प्रश्न रिपीट होत असतात, ते आपण कव्हर करून घेऊया. RBIची स्थापना मोस्टली विचारली जाते, तर 1 एप्रिल 1935, ठीक आहे. 1 एप्रिल 1935. त्यानंतर याच्याशीच रिलेटेड दुसरा प्रश्न, RBIची स्थापना कोणत्या कायद्यानुसार झाली? तर बघा, RBI अधिनियम 1934, ठीक आहे. या कायद्याने RBIची स्थापना झालेली आहे. RBI म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा 1934 अन्वये स्थापना झालेली आहे 1 एप्रिल 1935ला, ठीक आहे. दोन्ही वर्ष लगातार आहेत, 1934 1935. आता त्याच्यानंतर एक आणखी प्रश्न विचारला जातो, मोस्ट रिपीटेड, राष्ट्रीयकरण केव्हा झालं? RBIचं राष्ट्रीयकरण केव्हा झालं? तर 1 जानेवारी 1949, ठीक आहे. 1 जानेवारी 1949ला रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण झालेलं आहे. आपल्या RBIचं मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी, ठीक आहे. मुंबई या ठिकाणी आपल्या RBIचं मुख्यालय आहे. आता RBIचे सध्याचे गव्हर्नर आणि डेप्युटी गव्हर्नर मला कमेंट करून सांगायचे तुम्ही, याच्यावर देखील प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न, 1 टेराबाईट बरोबर प्रश्न चिन्ह म्हणजेच किती? 1 टेराबाईट म्हणजे किती? ऑप्शन्स आहेत 1024 किलोबाईट, 1024 गिगाबाईट, 1024 मेगाबाईट, 1024 पेटाबाईट. काय उत्तर असणार आहे? तर बघा 1024 गिगाबाईट, ठीक आहे, म्हणजेच GB, ठीक आहे. गिगाबाईट म्हणजे काय? तर GB. आपण MB, KB, GB पाहत असतो बघा, आपल्याला डेटा मिळतो त्यामध्ये, ठीक आहे. 1024 गिगाबाईट म्हणजेच 1 TB. ओके, आता या ठिकाणी 1024 किलोबाईट आहे म्हणजे 1024 KB. हे किती होते? 1024 KB म्हणजे 1 MB, ठीक आहे. 1 MB मध्ये 1024 KB असते, ठीक आहे. त्यानंतर 1024 मेगाबाईट म्हणजेच 1024 MB. तर 1024 MBची बघा या ठिकाणी 1 GB होते, ठीक आहे. 1 GB, 1024ची 24 MB मिळून 1 GB तयार होते. त्यानंतर 1024 GB मिळून 1 TB होते, ठीक आहे. 1024 GB मिळून 1 TB होते. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, मोनॅको ग्रँड प्रिक्स 2024 विजेता कोण बनला आहे? ऑप्शन्स आहेत चार्ल्स लेक्लेर्क, मॅक्स वर्स्टेपन, G रसेल, नोवाक जोकोविच. काय उत्तर असणार आहे? तर पर्याय क्रमांक ए चार्ल्स लेक्लेर्क, ठीक आहे. मोनॅको ग्रँड प्रिक्स 2024चा विजेता आहे चार्ल्स लेक्लेर्क. ओके, तर ग्रँड प्रिक्स ही जी संज्ञा आहे ती कशाशी संबंधित आहे असा प्रश्न विचारला जातो. तर ही संज्ञा फॉर्म्युला 1 रेसिंगशी संबंधित आहे, जी
कारची रेसिंग असते, ठीक आहे. फॉर्म्युला 1 नावाने खूप प्रसिद्ध आहे ही रेसिंग जगामध्ये. तर ही ग्रँड प्रिक्स ही संज्ञा हिच्याशी संबंधित आहे, ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, नाफेडच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे किंवा अध्यक्ष कोण आहेत नाफेडचे सध्या? ऑप्शन्स आहेत जेठा अहिर, सिद्धार्थ मोहंती, मनोज सोनी, शाजी केवी. काय उत्तर असणार आहे बघा, ऑप्शन ए जेठा अहिर, ठीक आहे. नाफेडचे सध्याचे अध्यक्ष आहेत जेठा अहिर. नाफेड म्हणजे काय, फुल फॉर्म काय बघा, नॅशनल ॲग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया, ठीक आहे. नॅशनल ॲग्रिकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया असं नाफेडचा फुल फॉर्म आहे. नाफेडची स्थापना झाली होती 2 ऑक्टोबर 1958, ठीक आहे. 2 ऑक्टोबर 1958 मध्ये नाफेडची स्थापना झालेली आहे. मुख्यालय आहे बघा नवी दिल्ली या ठिकाणी. प्रश्न विचारला जाईल, नाफेडचं मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे. त्यानंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या संघाने एकदाही IPL जिंकली नाही? ऑप्शन्स आहेत RR, KKR, DC, MI. अशीच मित्रांनो शॉर्ट फॉर्ममध्ये नावं विचारली जातात पर्यायामध्ये, ठीक आहे. तर संघांची नावं आपल्याला माहीत असली पाहिजेत. तर या ठिकाणी उत्तर असणार आहे आपलं DC, ठीक आहे. DC या संघाने आतापर्यंत एकदाही IPL जिंकलेली नाही, ठीक आहे. आता या ठिकाणी मित्रांनो RR, DC म्हणजे काय, दिल्ली कॅपिटल्स, ओके. RR आहे या ठिकाणी राजस्थान रॉयल्स असं त्याचं नाव आहे. तर या ठिकाणी RRने 2008मध्ये पहिलीच IPL जिंकली होती. पहिलीच IPL 2008मध्ये सुरू झाली IPL आणि पहिली जिंकली राजस्थान रॉयल्सने. त्यानंतर बघा KKR आहे या ठिकाणी. तर KKRने 2024 म्हणजेच गेल्या वर्षीची IPL जिंकली आणि गेल्या वर्षीची पकडून एकूण 3 वेळा IPL जिंकलेली आहे कोलकाता नाईट रायडर्स या संघाने, KKRने, ठीक आहे. IPLवर एक प्रश्न हमखास बनतो मित्रांनो, ठीक आहे. गेल्या वर्षी विजेता संघाचा कर्णधार कोण होता असा प्रश्न विचारलेला आहे. तर आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, श्रेयस अय्यर विजेता संघाचा कर्णधार होता गेल्या वर्षी. या ठिकाणी मुंबई इंडियन्स आहे बघा. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत 5 वेळा IPL ट्रॉफी जिंकलेली आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि या ठिकाणी कोणता संघ आहे आणखी जो IPL जिंकलेला नाही, मला कमेंट करून सांगायचं आहे. तर मित्रांनो या ठिकाणी 2025ची जी IPL आहे ती कोणी जिंकली होती, उत्तर कमेंट करायचं आहे. 2025ची IPL कोणी जिंकली, सर्वांना माहीत असेल, उत्तर कमेंट करायचं आहे. त्यानंतर प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता पर्याय योग्य आहे? कोणता पर्याय योग्य आहे असा प्रश्न विचारलेला आहे बघा. ऑप्शन्स आहेत राजा राममोहन रॉय, ब्राह्मो समाज, स्वामी विवेकानंद, रामकृष्ण मिशन, स्वामी दयानंद सरस्वती आर्य समाज आणि वरील सर्व बरोबर. काय उत्तर असणार आहे आपलं? तर पर्याय क्रमांक डी, वरील सर्व बरोबर. कारण राजा राममोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली होती बघा 1828 मध्ये. पर्याय बरोबर असणार आहे, ठीक आहे. त्यानंतर स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली होती 1897 मध्ये. हा देखील पर्याय बरोबर असणार आहे. त्यानंतर स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली होती 1875 मध्ये. हा देखील पर्याय बरोबर असणार आहे. त्यामुळे सर्व बरोबर असं आपलं उत्तर असणार आहे. त्यानंतरचा प्रश्न, महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना किती टक्के आरक्षण ठेवण्यात आलेलं आहे? किती टक्के ठेवण्यात आलेलं आहे? तर या ठिकाणी 50% ठेवण्यात आलेले आहे. सध्या हा विषय कोर्टात आहे आणि हा आता वाद झालेला आहे याच्यावरून, ठीक आहे, 50% आरक्षणावरून. तर मित्रांनो भारतामध्ये 50% आरक्षण देणारं, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% आरक्षण देणारं महिलांना बघा कोणतं राज्य बनलेलं आहे? पहिलं तर बिहार, ठीक आहे. बिहारने सर्वात आधी महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये 50% आरक्षण दिलेलं आहे. बिहार पहिलं राज्य, ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न, ॲस्ट्रॉनॉमी ही संज्ञा खालीलपैकी कशाच्या अभ्यासाशी संबंधित आहे? हवामान, ग्रहतारे, कीटक, हाडे, कशाच्या? तर बघा ग्रहतारे. ऑप्शन बी ग्रहतारे आपलं योग्य उत्तर असणार आहे. ॲस्ट्रॉनॉमी ही जी संज्ञा आहे ती
ग्रहताऱ्यांच्या अभ्यासाशी संबंधित आहे. आता हवामानाशी संबंधित कोणती शाखा आहे तर बघा मिटिओरोलॉजी. ठीक आहे, मिटिओरोलॉजी याच्यामध्ये हवामानाचा अभ्यास केला जातो. त्यानंतर कीटकांशी संबंधित आहे बघा एंटोमोलॉजी. एंटोमोलॉजी हाडांशी संबंधित आहे ओस्टिओलॉजी. त्यानंतर प्रश्न आहे महाराष्ट्र पोलीस दलाच्या मुखपत्राचे नाव काय आहे? एकता, समता, बंधुता, दक्षता. काय उत्तर असणार आहे? पर्याय क्रमांक डी दक्षता. ठीक आहे, महाराष्ट्र पोलीस दलाच्या मुखपत्राचे नाव आहे दक्षता. त्यानंतर प्रश्न आहे खालीलपैकी कोणते जीवनसत्व हे पाण्यात विरघळते? अ जीवनसत्व, ड जीवनसत्व, ई जीवनसत्व, ब जीवनसत्व. काय उत्तर असणार आहे? तर पर्याय क्रमांक डी ब जीवनसत्व. ठीक आहे, ब जीवनसत्व हे पाण्यात विरघळते. पाण्यात विरघळणारे फक्त दोनच जीवनसत्व आहेत, त्यामध्ये क म्हणजेच सी. ठीक आहे, आणि ब म्हणजे बी हे विटॅमिन्स आहेत. त्यानंतर बघा अ, ई आणि ड जे जीवनसत्व आहेत ते मेदामध्ये विरघळतात. ठीक आहे, मेदामध्ये विरघळणारे हे जीवनसत्व आहेत. त्यानंतर प्रश्न आहे घर घर राम अभियानाची सुरुवात कोणत्या राज्यात करण्यात आली? महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश. काय उत्तर असणार आहे? तर बघा महाराष्ट्र. ठीक आहे, घर घर राम अभियानाची सुरुवात आपल्या महाराष्ट्र राज्यात करण्यात आलेली आहे. त्यानंतर डॉक्टर बी आर आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण कोणत्या संस्थेत करण्यात आले? WHO, इंटरपोल, युनेस्को, युनिसेफ. काय उत्तर असणार आहे? तर पर्याय क्रमांक सी युनेस्को. त्यानंतरचा प्रश्न 2030च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा कोणत्या ठिकाणी होणार आहेत? ऑप्शन आहेत बघा ग्लासगो स्कॉटलँड, अहमदाबाद भारत, मेलबर्न ऑस्ट्रेलिया, लॉस एंजलिस अमेरिका. काय उत्तर असणार आहे? पर्याय क्रमांक बी अहमदाबाद भारत. ठीक आहे, आपल्या भारतामध्ये अहमदाबादमध्ये 2030च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा पार पडणार आहेत. त्यानंतर प्रश्न आहे नुकतंच हेलिगुब्बी ज्वालामुखीचा उद्रेक कोणत्या देशात झालेला आहे? ऑप्शन्स आहेत इथिओपिया, अझरबैजान, इंडोनेशिया, न्यूझीलँड. काय उत्तर असणार आहे? तर पर्याय क्रमांक ए इथिओपिया. ठीक आहे, अलीकडेच हेलिगुब्बी ज्वालामुखीचा जो उद्रेक झालेला आहे तो इथिओपिया या देशात झालेला आहे. त्यानंतर प्रश्न आहे एकापेक्षा जास्त लग्न करणे आता कोणत्या राज्यात गुन्हा असणार आहे? ओडिसा, छत्तीसगड, झारखंड, आसाम. काय उत्तर असणार आहे? पर्याय क्रमांक डी आसाम. ठीक आहे, आसाम राज्यात आता एकापेक्षा जास्त लग्न करणे हा गुन्हा ठरणार आहे. त्यानंतरचा प्रश्न ऑसिंडेक्स 2025 नौदल युद्धाभ्यास कोणत्या दोन देशांदरम्यान आयोजित केलेला आहे? ऑप्शन्स आहेत भारत आणि अझरबैजान, भारत आणि ऑस्ट्रेलिया, भारत आणि अमेरिका, भारत आणि ऑस्ट्रिया. काय उत्तर असणार आहे? पर्याय क्रमांक बी भारत आणि ऑस्ट्रेलिया. ठीक आहे, भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशांदरम्यान ऑसिंडेक्स 2025 हा नौदल युद्धाभ्यास आयोजित केलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न SRFI इंडियन ओपन 2025 स्क्वॅशचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? युसुफ सेलिमान, अश्विनी पोनप्पा, मोहम्मद झकारिया, ज्योत्स्ना चिनप्पा. काय उत्तर असणार आहे? तर या ठिकाणी मोहम्मद झकारिया यांनी SRFI इंडियन ओपन 2025 स्क्वॅशचे विजेतेपद पटकावले आहे. शेवटचा प्रश्न आहे भारतातील नवीन टेलिकॉम सेक्रेटरी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? आलोक जोशी, संजय सिंगल, अमित अग्रवाल, सुमित सबरवाल. काय उत्तर असणार आहे? अमित अग्रवाल. ठीक आहे, भारतातील नवीन टेलिकॉम सेक्रेटरी म्हणून अमित अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपण 24 प्रश्न संबंधित महत्त्वाच्या विश्लेषणासहित आपण पाहिलेले आहेत. ठीक आहे, 24 प्रश्न या ठिकाणी तुम्हाला आवडले असतील याच्यातले तर बघा व्हिडिओला लाईक करायचं आहे, सोबतच मित्रांशी शेअर करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. भेटूया पुढील भागामध्ये. तुर्तास थांबतो. धन्यवाद.